Hello friends, this is Balaji More. So welcome to my channel English Word. So friend, today in this video we are going to learn the most important, the most common word which is useful to us in spoken, also in written, and this is can. So friends, all of you know that can is the one example of model, and can is mainly used to show ability. Can is used to show ability. Okay, can is mainly used to show ability. तर विद्यार्थी मित्रांनो, can ची ओळख नेमकी अशी आहे, शकतो, शकते, शकतात आणि शकती. ही कॅन ची काय आहे, ओळख आहे. मी इंग्रजी बोलू शकतो, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. ती इंग्रजी बोलू शकते, शी कॅन स्पीक इन इंग्लिश. ते इंग्रजी बोलू शकतात, दे कॅन स्पीक इन इंग्लिश. आणि गाडी येऊ शकते, ट्रेन येऊ शकते, ट्रेन कॅन कम. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कॅन इज यूज्ड टू शो ॲबिलिटी. एखादी शक्यता किंवा पॉवर सुद्धा दाखवण्यासाठी काय करत असतो आपण, कॅनचा वापर करत असतो. ओके गाइज, सो स्टार्ट द सेंटेन्सेस ऑफ कॅन. सो लेट्स स्टार्ट affirmative sentence. First is the affirmative sentence. Affirmative sentence. Guys, listen here. The structure of affirmative sentence is here now. Yes plus can plus first form of the word is the main thing here. V1 plus object. I can speak in English. Subject I can. V1 I can speak in English. I can play cricket. I can play cricket. I can help you. तर अशा पद्धतीने पहा, I सब्जेक्ट मी घेतला I, त्यानंतर can, V1 घेतलं help, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट I can help you. मी तुझी मदत करू शकतो. याला आपण ॲबिलिटी सुद्धा म्हणतो, पॉवर सुद्धा म्हणेल आपण. I can help you. He can play with me. He can play with me. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स कॅन चा यूज करून वापरत असतो. यामध्ये फर्स्ट फॉर्म येते, याच फर्स्ट फॉर्म नाही. जर तुम्ही कोणतंही वर्ब घेतलं, मॉडेल घेतला, आणि कोणत्याही मॉडेलच्या नंतर जे येणारं वर्बचं फॉर्म असतं, द फॉर्म ऑलवेज इन फर्स्ट फॉर्म, ऑल्सो इन बेस फॉर्म. ते फॉर्म हे बेस फॉर्म मध्येच असतं. ओके गाइज, सो affirmative sentence we wind up here. So let's start negative sentence. निगेटिव्ह सेंटेन्स कॅनचा वापर ॲबिलिटी शो करण्यासाठी केला जातो, ऑल्सो अनएबिलिटी सुद्धा केला जातो विथ हेल्प इन निगेटिव्ह सेंटेन्स. चला, निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे गाइस, यस प्लस कॅन प्लस नॉट प्लस V1 प्लस ओ. आपण कांट सुद्धा म्हणत असतो, पण रिटन मध्ये आपण कॅन नॉट घेत असतो. जसं की आय कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश. आय कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश. I cannot speak in English. He cannot play cricket. He cannot play cricket. You cannot help me. He cannot drive a car. He cannot swim in river. He cannot run fast. अशा पद्धतीने आपण कॅनचा वापर निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी सुद्धा करत असतो. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स, आय थिंक, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड इट. सो लेट्स स्टार्ट इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स. So I rough here now guys, because I don't have much more place. I have enough place to write. So third is interrogative positive sentence. Third is here interrogative positive. Interrogative positive
हेल्पिंग वर्बचे दोन युजेस, मेनली हेल्पिंग वर्ब ही यूज्ड फॉर टू पर्पज. फर्स्ट इज टू मेक द पॉझिटिव्ह सेंटेन्स इनटू निगेटिव्ह अँड ऑल्सो टू मेक द पॉझिटिव्ह सेंटेन्स इनटू इंट्रॉगेटिव्ह. तर आपण हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल आपण काय करत असतो, वाक्याला पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करण्यासाठी किंवा जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याला इंट्रॉगेटिव्ह करण्यासाठी, प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी काय करत असतो आपण हेल्पिंग वर्ब मेनली यूज करत असतो. त्यानंतर स्ट्रक्चर होईल गाइस पहा, कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस इंट्रॉगेटिव्ह मार्क. कॅन आय हेल्प यू, कॅन आय हेल्प यू, can you play with me, can you play with me, can I come with you, can I come with you, can I ask a question to you, can I teach to you, can I teach to me. अशा पद्धतीने आपण इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स सुद्धा करत असतो. ओके गाइस, आता इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस. फोर्थ इज इंट्रॉगेटिव्ह negative. The structure of interrogative negative is here guys. Can, subject, not plus V1 plus object plus question mark. Example is here guys. Can you not help me, कॅन यू नॉट हेल्प मी, तू माझी मदत नाही करू शकत. कॅन यू नॉट कम विथ मी, तू माझ्यासोबत नाही येऊ शकत. कॅन यू नॉट स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली, तू इंग्रजीमध्ये नाही बोलू शकत. कॅन यू नॉट आस्क वन क्वेश्चन टू मी, तू मला एकही प्रश्न नाही विचारू शकत. अशा पद्धतीने गाइस. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह अँड इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह. यामध्ये काहीही ट्रिकी नाहीये गाइस. इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह त्याच्यानंतर फक्त आपल्याला नॉट लावायचं आहे आणि ते नॉट आपण कुठे लावतो, सब्जेक्टच्या नंतर. आफ्टर अ सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर काय लावत असतो आपण, नॉट लावत असतो. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड इट. सो आय वाइंड अप हियर गाइस. सो आय स्टार्ट इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, सो आय स्टार्ट हियर नाउ इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह, WH इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह. Which sentence? WH interrogative positive. This sentence start from WH word. WH words. चला, WH interrogative च आणि WH interrogative positive मध्ये काही डिफरन्स नाहीये. फक्त आपल्याला इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय करावं लागेल, सुरुवातीला WH वर्ड लिहावं लागेल. हाऊ मेनी WH वर्ड्स गाइस? व्हॉट असेल, वेअर असेल, वेन असेल, हुम असेल, हुज असेल, हाऊ असेल, हाऊ फार असेल, हाऊ लॉंग असेल, हाऊ मेनी असेल, हाऊ मच असेल, विथ हुम असेल, टू हुम असेल, फॉर हुम असेल, व्हॉट टाइम असेल, बाय हुम असेल. हे जे काही WH वर्ड आहे, हे WH वर्ड काय करावं लागते, आपल्याला सुरुवातीला लिहावे लागतील. ओके गाइस, सो आवर स्ट्रक्चर इज WH interrogative, WH interrogative positive. The structure is WH words plus can plus subject plus V1 plus object plus interrogative mark. So why can I help you? Why can I help you? मी तुझी काय मदत करू शकतो? Why can I help you? मी तुझी काय मदत करू शकतो? Why can you help with me? तू माझ्यासोबत का पडू शकतो? What can you do for me? चला, what can you do for me? I write here guys. What can you do for me? What can you do for me? तू माझ्यासाठी काय करू शकतो? What can you do for me? What can you do for me? What can you make to eat? तू जेवणासाठी काय बनवू शकतो? What can you ask to me? तुम्हाला काय विचारू शकतो? तर अशा पद्धतीने आपण इंट्रॉगेटिव्ह WH इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स करत असतो. त्यानंतर लिहा गाइस WH इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह. WH इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह. यामध्ये सुरुवातीला WH वर्ड येईल गाइस. स्ट्रक्चर इज हियर नाउ. WH word plus can. Here is now plus
WH word plus can plus subject plus not plus V1 plus object plus interrogative mark. Okay guys, why can you चला okay here, why can you not help me, why can you not help me, why can you not help me, तू माझी का मदत करू शकत नाही. ओके, why can you not come with me, तू आमच्या सोबत काय येत नाही. why can you not speak it in English, तू इंग्रजी मध्ये का बोलू शकत नाही. when can you not come with me at 4 o'clock, तू 4 वाजता आमच्या सोबत का येऊ शकत नाही, तू केव्हा येऊ शकत नाही. ओके गाइस, तर अशा पद्धतीने आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द युजेस ऑफ कॅन हियर. तर तुम्हाला समजले असतील गाइस की युजेस ऑफ कॅन हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचा कॅनचा वापर आपण मॅक्झिमम स्पोकन इंग्लिश मध्ये जास्तीत जास्त करत असतो. तर स्ट्रक्चर एकदम इझी आहे गाइस, याचं काही स्ट्रक्चर नाही. तर कॅनचा वापर करून, कॅन या मॉडेलचा वापर करून आपण 4 पद्धतीचे सेंटेन्स बनवू शकतो. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड इट. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर आजचा जो काय टॉपिक होता तो खूप महत्त्वाचा होता गाइस. आपल्याला जास्तीत जास्त सेंटेन्स या टॉपिकवर घेणं झालं नाही, कारण आपल्याकडे वेळ, कारण आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता. तर लागलीच मी तुमच्यावर जास्तीत जास्त सेंटेन्स सुद्धा घेऊन येणार आहे. ओके, सो वी स्टॉप हियर. आय विल मीट इन नेक्स्ट video. Okay, thank you.